या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीवरती आक्षेप घेतलाय। कागल नगर परिषद प्रारूप मतदार यादीतील प्रभाग क्रमांक 9 मधील घर क्रमांक 171 मध्ये केवळ 6 जण राहतात। असं असताना याच घरामध्ये तब्बल 36 मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे। समरजितसिंह घाटगे यांनी या संदर्भातला आरोप केलाय। प्रभाग क्रमांक 10 च्या मतदार यादीतून 442 मतदार गायब झालेत, असाही आरोप घाटगेंनी केलाय। त्यामुळे याच संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आक्षेप नोंदवला। प्रभाग नंबर 10 मध्ये 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहेत। त्याची संबंधित तक्रार आम्ही सीओना दिली पण आहे। माझा असा विषय येतो की 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं हे जेव्हा गायब होतात तर नेमकं बीएलओनी कसला सर्वे केला आणि ही लोक गायब का केली? प्रभाग नंबर 10 सोडा, त्यांचं कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही। म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केलीत का, असा प्रश्न मला सीओना विचारायचा आणि सीओ काय करत होते? 171 नंबरचं घर आहे। परत त्या व्यक्तीचं नाव मी आपल्याला ॲनेक्शसमध्ये देतो, इथं मला डिस्प्ले नाही करायचं आहे। फक्त 6 लोक राहतात फिजिकली ॲक्च्युली, आणि तिथं 36 लोकांची नोंद आहे। आता बीएलओनी जाऊन हे फिजिकली चेक केलं का? आणि कुठंतरी नियम पाहिजे ना, एका घरामध्ये एवढ्या साईजमध्ये किती लोक राहू शकतात? सीओना हे रेड फ्लॅग झालं नाही का? सीओनी हे चेक करायला नको पाहिलं होतं की अरे 36 लोक राहतात का? मग बीएलओनी कसला सर्वे केलाय? तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांचा कागल नगर परिषद प्रारूप मतदार यादीबद्दलचा हा आक्षेप आपण बघितला। आणि प्रभाग क्रमांक 10 असेल किंवा आणखी काही ठिकाणी कशा पद्धतीने या याद्यांमध्ये घोळ आहे या संदर्भात त्यांनी तक्रार केलीच। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मुंबई आणि पुण्यामध्ये जी काही काळी दिवाळी आंदोलन करण्यात आलंय त्याची ही काही दृश्य आहेत। महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि जनतेचं प्रचंड नुकसान झालंय, मात्र सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता स्पष्टपणे उघड झाली असं म्हणत सरकारचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली। तर सरकारनं स्वतः निवडणुकीच्या प्रचारात सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर शेतकऱ्यांची मतं घेऊन सत्तेत आलेल्या सरकारनं प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप पुण्यातल्या आंदोलकांनी केलाय। पुण्यामध्ये जैन समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुण्यातील मॉडेल कॉलनी इथल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर पद्धतीनं विकल्याप्रकरणी जैन बोर्डिंग कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात हजारोंच्या संख्येनं जैन बांधवांसह धर्मगुरू सहभागी झाले होते। या मोर्चाला शिवसेना उबाठा पक्षानं देखील पाठिंबा दर्शवला। यावेळी शिवसेना संघटक विलास वाव्हाळांसह शिवसैनिकही सहभागी झाले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित बेकायदा विक्री करण्यात आलेली जमीन पुन्हा ट्रस्टला देण्याची मागणी करण्यात आली।